इराणकडून इस्रायलवर एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा। इराणने जारी केला इस्रायलवरील हल्ल्याचा व्हिडिओ। भ्रष्ट लोकांविरोधात क्षेपणास्त्रांवर इराणचा संदेश। इराणच्या क्षेपणास्त्रांवर एप्स्टीन बेटांचाही उल्लेख। इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणचा हल्ला। तेहरानमध्ये रिव्होल्यूशन स्क्वेअरवर हजारो इराणींकडून जल्लोष। हातात झेंडे घेऊन लष्कराच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। इराणी प्रसारमाध्यमांनी पोस्ट केला इस्रायलच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राचा व्हिडिओ। इराणमधील केरमानशाह शहरावरून क्षेपणास्त्र जातानाचा व्हिडिओ पोस्ट। इस्रायलचा इराणच्या मेहराबाद विमानतळावर मोठा बॉम्ब हल्ला। हल्ल्यानंतर विमानतळावर मोठी आग। इराकी हवाई हद्दीतून इस्रायली हवाई हल्ला। बेरूतवरील हल्ल्यानंतर आखातात तणाव वाढला। इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवर हल्ला। हैफा आणि जेरुसलेमवरही क्षेपणास्त्र डागली। हैफामधील रामात डेव्हिड हवाई तळावरही हल्ला। इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी घेतली आपत्कालीन बैठक। तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख, तिन्ही सेनादल प्रमुखांसोबत बैठक। आम्ही लष्कराचा आढावा घेत आहोत असं इस्रायलचं स्पष्टीकरण। इस्रायलकडून लेबनॉनची राजधानी बेरूतमधील हिजबुल्लाच्या मुख्यालयावर बॉम्ब हल्ला। बेरूतवरील हवाई हल्ल्याचा व्हिडिओ केला पोस्ट। इस्रायलचा हिजबुल्लाच्या 150हून अधिक लक्ष्यांवर हल्ला। इस्रायली संरक्षण दलाची माहिती। इस्रायलने आता इराणवर हल्ले करू नयेत। डोनाल्ड ट्रम्प यांचा बेंजामिन नेतन्याहूंना सल्ला। दोघांनी एकमेकांवर हल्ले केले आता पुरे। तर अमेरिका इराण शांतता करार अंतिम टप्प्यात, ट्रम्प यांची माहिती। हल्लेखोरांना हल्ल्यातूनच प्रत्युत्तर मिळेल। इस्रायलला मोठी किंमत चुकती करावी लागेल, इराणचा इशारा। मोजतबा खामेनींच्या लष्करी सल्लागाराचं वक्तव्य। इस्रायलनं पलटवार केला तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल, रेसाई यांची माहिती। इराणच्या हल्ल्यानंतर मध्य आशियात घबराट। इराक, सिरिया आणि इस्रायलनं हवाई हद्द केली सील। तिन्ही देशांकडून सीमांवरील नाकेबंदी। मध्य आशियाच्या हवाई क्षेत्र जवळपास पूर्णपणे बंद। इराणचं खामेनी विमानतळ आणि पश्चिमेची हवाई हद्दही बंद। इस्रायलकडून गाझा बॉर्डरवर पूर्णपणे नाकाबंदी। राज्यसभेच्या 26 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा। 18 जूनला देशातील 24 राज्यसभा जागांसाठी तर 2 जागांवर पोटनिवडणूकही होती आहे। समीर भुजबळ यांना मंत्री करण्याची छगन भुजबळ यांची अट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अमान्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिली माहिती। पुतण्याला मंत्रिपद मिळत नसल्यानं भुजबळांचा राज्यसभेवर जाण्यास नकार दिल्याची सूत्रांची माहिती। आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय, त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं अमरावतीतील कार्यक्रमात मोठं विधान। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भरपूर विकासाची कामे केल्याची दिली माहिती। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव नाही आणि त्यावरून आमदार बच्चू कडू यांचा टोला। येणारा काळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा असेल, भंडाऱ्यातील कार्यक्रमात बच्चू कडू बोलत होते। शेतकरी आत्महत्येवरून आमदार बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका। विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। बच्चू कडूंचा आरोप। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही, कडूंचा इशारा। शिवसेने आमदार बच्चू कडू यांची कर्जमाफी संदर्भात आज पत्रकार परिषद। शेतकरी आत्महत्येवरून काल बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहेर। आजच्या पत्रकार परिषदेत कडू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाशिकच्या विधान परिषद जागेच्या निवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा। मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत हे दोघे नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोर प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांच्यासोबत दोन्ही नेत्यांची 2 तास चर्चा। आज पुन्हा चर्चा होणार। दुपारपर्यंत बंडखोरांच्या माघारीबाबत निर्णय होणार। गोंदियात महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर शिवसेना जिल्हाप्रमुख सोनू पुथे यांनी आमदार बच्चू कडू यांच्यासमोर वाचला तक्रारींचा पाढा। भाजपकडून त्रास दिला जात असल्याचा पुथे यांचा मंचावरूनच आरोप। आगामी काळात टांगा पलटी केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचाही इशारा। निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये गोंधळ असल्याची माहिती। काँग्रेसकडून राज्यभरातील 60 जिल्हाध्यक्ष नव्यानं जाहीर। जिल्हाध्यक्ष नव्यानं जाहीर केल्यानं पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी।